नमस्कार. आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आज महाराष्ट्र गाजला तो बदलापूरमधल्या घटनेमुळे. तब्बल 12 तासांनंतर बदलापूरचं आंदोलन पांगवण्यात पोलिसांना यश मिळालं. पोलिसांनी यावेळी आंदोलकांवरती लाठीचार्ज सुद्धा केला आणि आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडाल्याचंही चित्र पाहायला मिळालं. आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक सुद्धा केली आणि याच दरम्यान पोलीस सुद्धा जखमी झाले. वाहनांची तोडफोड झाली. सध्याची दृश्य आहेत बदलापूर स्टेशन स्थानक परिसराच्या बाहेरची. हा संपूर्ण जमाव काहीसा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हीच ती एसटी बस आहे ज्या एसटी बसची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली. पोलिसांच्या एका गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच आंदोलनकर्ते कमालीचे आक्रमक झालेले बदलापूर स्टेशन परिसरात. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, नेमकं या क्षणी इथे काय घडलं जेव्हा एसटीची तोडफोड झाली? ज्ञानदा मॅडम, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरचा मुख्य रस्ता आहे जो मुरबाड आणि इतर गावांना जोडणारा आहे. मुरबाडहून येणारी ही बस होती बदलापूरला आणि ही बस जेव्हा रेल्वे स्थानकाच्या बाजूने जात होती त्यावेळेस याआधी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर, रेल्वेच्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. जो जमाव होता त्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. जमाव रेल्वे रुळावरून उठून हा स्टेशनच्या बाहेर पळत सुटला आणि त्यांनी रस्त्यामध्ये जी दगड होते ते दगड फेकायला सुरुवात केली. आणि त्याच दरम्यान मुरबाडहून बदलापूरच्या दिशेने येणारी एसटी होती त्यामध्ये जवळजवळ 50 प्रवासी बसले होते आणि हा जो जमाव आहे तो आक्रमकपणे त्या एसटीवर चाल करत गेला आणि त्यांनी हातात जे मिळेल दगड वीट त्याचा ते फेकून ते एसटीवर मारलेले आहेत. एसटी चालकांनी प्रसंगावधान राखून ब्रेक मारला आणि त्यानंतर प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे. मात्र हे जे आंदोलन होतं याला वेगळं वळण लागलेलं आहे. शाळेचं आंदोलन, शाळेपासून सुरू झालेलं हे जे आंदोलन होतं रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचलं. त्यामुळे निश्चितच या आंदोलनाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक चर्चा होत आहेत की शाळेचं आंदोलन असताना ते रेल्वे स्थानकापर्यंत कसं आलं, मध्य रेल्वेची सेवा कोणी विस्कळीत केली, यामध्ये कोणाचा हात होता, ही सगळी यंत्रणा कोण चालवत होतं हे पोलीस तपासतीलच. मात्र जमाव जो आहे तो हिंसक झालेला आहे, दगडफेक करतोय. अजूनही आजूबाजूच्या परिसरामध्ये जी आहे तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र दंगल नियंत्रण पथक असेल, पोलीस असतील किंवा रेल्वे पोलीस असतील यांच्या अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेल्या आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र सुदैवाची बाब म्हणजे एसटीतील जे 50 प्रवासी होते त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये. ते सुखरूपपणे आपला जीव वाचून त्या धावत्या ही घटना काही वेळापूर्वीची आहे गणेश. जेव्हा ही घटना घडली तेव्हाची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. सध्या परिसरामध्ये शांतता असली तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद या माहितीबद्दल. तर देशभरामध्ये विविध भागात अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला. पोलिसांनी जेव्हा लाठीचार्ज केला काही वेळापूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं झाला आणि पोलिसांनी ॲक्शन म्हणून लाठीचार्ज करायला सुरुवात केली. त्यावेळची दृश्य, टॉप अँगलची दृश्य. आंदोलनकर्ते सगळ्या ट्रॅकवरनं हळूहळू दूर हटायला सुरुवात झाली. काही महिला अडकलेल्या होत्या. या महिलांना सुद्धा पोलिसांनी नंतर मदत केली आणि ट्रॅकवरनं फलाटावरती या महिलांना पोलिसांनी आणलं. जवळपास 12 तास आंदोलनकर्ते ठाण मांडून होते बदलापूर रेल्वे स्थानकावर, रेल्वे ट्रॅकवर. याचा परिणाम स्वाभाविकपणे रेल्वे वाहतुकीवरती झाला. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही खोळंबलेल्या आहेत. तर मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा काहीशी विस्कळीत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकापर्यंतच मध्य रेल्वेची वाहतूक सध्या सुरू आहे. आणि जर का मुंबईच्या गर्दीचा, पीक आवरचा आपण विचार केला तर आत्ताची वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येकाला आपलं घर गाठायचं असतं आणि या वेळेला प्रवाशांचाही कुठला उद्रेक होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने आंदोलनकर्त्यांना इथून पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं झाला आणि शेवटचा उपाय म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. परंतु विरोधकांनी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरती जोरदार टीका केली आहे. ही तीच एसटी बस आहे ज्याची दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिली. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरच्या परिसरामध्ये जेव्हा ही एसटी बस आली तेव्हा आंदोलनकर्त्यांचा एक मोठा मॉब या परिसरातनं जात होता आणि आंदोलनकर्त्यांनी एसटी बसला लक्ष्यही केलं. या आंदोलनकर्त्यांवरती आता पोलिसांनी, ज्यांनी तोडफोड केली आहे अशा आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक सुद्धा इथे तैनात करण्यात आली आहे. आणखी कोणतीही अनुचित घटना घडू नये
यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। या बसमध्ये साधारणतः 50 प्रवासी होते। आपल्या प्रतिनिधींनी माहिती दिली, सुदैवानं हे सगळे प्रवासी सुखरूप आहेत, त्यांना कोणतीही इजा झाली नाही। बस चालकानं मोठं प्रसंगावधान दाखवलं। दोन दृश्य आपण पाहतोय, पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि वाहनांची झालेली तोडफोड। पोलिसांवरती आंदोलनकर्त्यांनी दगडफेकीचाही प्रयत्न केला। दुपारच्या सुमारास सुद्धा आपल्याला असंच चित्र पाहायला मिळालं होतं, पोलिसांवरती दगडफेकीचं। आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला। गिरीश महाजन सरकारच्या वतीने आंदोलनकर्त्यांशी बातचीत करण्यासाठी सुद्धा पोहोचलेले होते, परंतु आरोपीला तात्काळ फाशी द्या ही मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती। अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला, आंदोलनकर्त्यांना पांगवलेलं आहे। सगळे आंदोलक जे आहेत त्यांना इथून बाहेर पांगवण्यामध्ये पोलिसांनी आंदोलक गेलेले आहेत, आमची कारवाई सुरू आहे। थँक्यू। आपण काय संदेश द्याल लोकांना, कशा रीतीने शांतता राखली पाहिजे? नागरिकांनी शांतता राखणं आवश्यक आहे। पोलीस सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत, शासनातर्फे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चितपणे गुन्हेगारावर इफेक्टिव्ह कारवाई होईल। जवळपास 7 तास झालं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती। कशा रीतीने आता पुढे पोलिसांची भूमिका असेल? कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक जी झालेली आहे आणि दगडफेक जी आहे ती प्रामुख्याने पोलिसांवरती करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या गाड्यांवरती देखील लक्ष करण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहू शकतो, पोलिसांची ही कार आहे जी इथे सुरक्षेसाठी आली होती, मात्र याच कारवरती इथे जोरदार दगडफेक जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते। आपण समोर पाहू शकतो, पोलिसांच्या कारच्या सर्व बाजूने काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। मोठे फ्लेवर ब्लॉक जे आहेत ते या गाडीवरती टाकण्यात आलेले आपण हे पाहू शकतो। खाली फ्लेवर ब्लॉक पडलेले आहेत, याच फ्लेवर ब्लॉक्सने या गाडीच्या काच ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। पोलिसांची ही कार आहे, आपण इथे पाहू शकतो। बदलापूरमध्ये आज सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे आणि या तणावाच्या वातावरणामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी उद्रेक केला होता आणि त्या उद्रेकाचं पडसाद जे आहे ते आपल्याला कशाप्रमाणे उमटलेले पाहायला मिळतं आहे। या कारला लक्ष करण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही कार आहे आणि या कारवर जोरदार दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। चारही बाजूने ह्या कारवरती हल्ला जो आहे तो करण्यात आला होता आणि त्या कारची जोरदार तोडफोड जी आहे ती इथे करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एक स्थानिक नागरिकांचा जो उद्रेक आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। इथे पाहिलं असेल आपण, खाली मोठे फ्लेवर ब्लॉक आहेत आणि या फ्लेवर ब्लॉकच्या साहाय्याने ही कार जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। या कारमध्ये जेव्हा हल्ला झाला या कारवर त्यावेळेला या कारमध्ये कोणीही नव्हतं। ही कार इथे पार्क करण्यात आली होती, मात्र पार्क केलेल्या कारवर पोलीस असल्याचा जो नेमप्लेट आहे ते होतं, त्यामुळे या कारवरती स्थानिक रहिवाशांनी जे इथे दगडफेक करत होते त्यांनी इथे लक्ष केलेलं आहे आणि कार जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। त्या दृश्यांमधनं आपण आंदोलनकर्त्यांचा उद्रेक पाहिला। पोलिसांनी सध्या आंदोलनकर्त्यांना पांगवलंय आणि सर्वांना शांततेचं आवाहन केलंय। देशाच्या विविध भागात अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या गंभीर बनलाय। कोलकातामध्ये ज्युनियर महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे। देशाच्या विविध भागात अजूनही या घटनेविरोधात निदर्शनं आणि आंदोलनं होत आहेत। कोलकात्यात एका नराधमानं हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरवरती बलात्कार करून तिची हत्या केली। अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रातही घडली आहे। मुंबईलगतच्या बदलापूरमध्ये एका शाळेत 2-4 वर्षीय विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतं। बदलापूरची जनता रस्त्यावरती उतरली, आक्रमक झाली। बदलापूरमध्ये जनतेकडनं तीव्र निदर्शनं करण्यात आली। बदलापूरवासियांनी आज उत्स्फूर्तपणे बंद पाळला आणि घटनेचा निषेध केला। या प्रकरणी तक्रार दाखल करून जवळपास 12 तास पोलिसांनी दखल घेतली नसल्यानं बदलापूरवासियांच्या संतापाचा उद्रेक झाला। तर मंगळवारी सकाळी म्हणजे आज सकाळी 6:30 वाजल्यापासून संबंधित शाळेबाहेर, ज्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडला, मुलींवरती अत्याचार झाले, त्याच शाळेबाहेर पालकांनी आणि बदलापूरच्या नागरिकांनी आंदोलन सुरू केलं। मात्र शाळा प्रशासन काहीही उत्तर देत नसल्यानं पालक थेट शाळेत शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली। तर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर बंदची हाकही दिली। संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला, टायर पेटवले। यानंतर सकाळी 10च्या आसपास आक्रमक आंदोलनकर्ते हे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पोहोचले आणि त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं। त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प झालेली। दुपारी 11:15च्या आसपास आंदोलकांनी शाळेचं गेट तोडलं आणि आत शिरण्याचा प्रयत्न केला। दुपारी 12 वाजता संतप्त आंदोलनकर्त्यांनी शाळेत तोडफोड केली। तर दुपारी 11:15च्या सुमारास पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा पहिला प्रयत्न केला, पण संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली। तर दुपारी 1च्या आसपास आंदोलनकर्ते पुन्हा एकदा रेल्वे रुळावरती आले। यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, पण दुपारी 1:15च्या सुमारास शाळेबाहेरचा तणाव प्रचंड वाढला। त्यामुळे पोलिसांनी
अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत संतप्त जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. माणसांनी करायचं काय? घराच्या बाहेरच पडायचं नाही का? मुलींनी मग घरात ठेवण्यासाठी शिकायला कशाला पाहिजे? माझ्या मुली शिकायचं पण नाही का? शिकण्याच्या ठिकाणी पण माणसं अशी करायला लागली तर मुलींनी बाहेरच पडायचं नाही का घराच्या? समजायला पाहिजे ना आजूबाजूच्या माणसांना. कोणच ऍक्शन घेत नाहीये. मोठी माणसं काय फक्त त्याच्यासाठीच आहेत का? फक्त पदावर जाऊन बसायचं म्हणून? आजूबाजूच्या माणसांना पण सहकार्य करा ना थोडंसं. पोलीस प्रशासन पण तेच करतंय. फक्त प्रयत्न करू एवढंच बोलतंय. कोण फाशीचा बोलतच नाही आम्ही फाशी देऊ म्हणून. तो बोलतो, सर बोलतोय की प्रयत्न करू आम्ही, प्रयत्न करून काय होणार आहे? तो रिटर्न बाहेर आलो ती तेच करणार आहे. कोणासाठी कायदा? जनतेसाठी कायदा आहे ना. जनता जर सुखी नसेल तर काय करायचं? आणि आम्ही मुलींनी तर काय करायचं? तर बदलापूरमध्ये ज्या शाळेत लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला त्या शाळेच्या बाहेर सकाळपासूनच पालक संतप्त झाले होते. निषेधाचे पोस्टर्स झळकावत या पालकांनी शाळेच्या गेटवरती आंदोलन छेडलं. यावेळी पालकांकडनं जोरदार घोषणाबाजी केली गेली. पालकांसह सर्वसामान्य नागरिकांचा जमाव सुद्धा शाळेच्या बाहेर वाढतच होता. पोलिसांनी शाळेबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी कड करून या पालकांना अडवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र पालक आणि सर्वसामान्यांची गर्दी वाढतच होती, ती कमी होत नव्हती. अखेर या गर्दीनं या जमावानं शाळेत प्रवेश केला. यावेळी या जमावानं दगडफेक सुद्धा केली. शाळेमध्ये शिरल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेमध्ये तोडफोड केली. शाळेच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या तर काही पालकांनी शाळेच्या वर्गातील साहित्याची तोडफोड केली. एकूणच शाळेत झालेल्या घटनेच्या विरोधात पालकांचा आणि सर्वसामान्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. तर बदलापुरातल्या शाळेत घडलेल्या घृणास्पद घटनेविरोधात बदलापूर बंदची हाक दिली गेली. या दरम्यान सकाळच्या सुमारास घटनेच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन झालं. शेकडो बदलापूरकर यावेळी रेल्वे रुळावरती उतरले. नागरिकांनी रेल्वे रुळावरती जोरदार निदर्शनं केली. त्यामुळे बदलापूरकडनं CSMTला जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली. आंदोलकांना रेल्वे रुळावरनं हटवण्यासाठी पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र आंदोलनकर्ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी पोलिसांना आंदोलकांनी रेल्वे रुळावरनं हटवण्याचा प्रयत्न केला, पण जमाव अधिकच आक्रमक झाला आणि आंदोलकांनी दगडफेकीला सुरुवात केली. आंदोलकांनी दगडफेक केल्यावरती रेल्वे परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ झाली. रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले आणि याच दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी रेल्वे परिसरात पाहायला मिळाली. आंदोलकांमध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांकडनं जोरदार निदर्शनं करण्यात आली, घोषणाबाजी झाली आणि प्रमुख मागणी होती आरोपीला शिक्षा देण्याची. ऑगस्ट पर्यंत आम्हाला सांगितलं आंदोलन करू नका. 15 ऑगस्ट झालं, 16, 17, 18, 19, 20 तारीख आहे. 7 दिवस प्रशासन कुठे होतं? आज का लाठीचार्ज करताय? तर बदलापूर रेल्वे स्थानकातल्या रेल रोकोमध्ये महिला प्रवाशांचाही मोठ्या संख्येनं सहभाग दिसला. यावेळी प्रवाशांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला फाशी द्या अशा पद्धतीच्या घोषणा प्रवाशांकडनं दिल्या जात होत्या. तर फाशीचा फंदा असलेली एक रस्सी सुद्धा नागरिकांनी इथे आणलेली होती. वी वॉन्ट जस्टिस या घोषणा यावेळी दिल्या गेल्या. रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची मागणी पोलिसांकडनं होत असताना प्रवासी मात्र संतप्त होते. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले, दाखल झाले. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सर्व पावलं उचलली जातील असं आश्वासन सुद्धा पोलिसांकडनं दिलं गेलं, परंतु संतप्त आंदोलनकर्ते रेल्वे रुळावरनं हटायला तयार नव्हते. पोलीस करप्ट आहे, शाळा प्रशासन करप्ट आहे, सगळे करप्ट आहेत. सगळे टोटल राजकारणी, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, शब्द तोंडात नाही येतात, पण मी इथे बोलू नाही शकत आहे. माझ्या शिव्या मी बोलू नाही शकत आहे. सगळ्याला उलट टांगून मारलं पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. बदलापूरकरांचा असंतोष जो आहे ना, मी म्हणतो काही होऊ दे, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस आंदोलन हे चालूच राहिलं पाहिजे. बाकी काही नाही झालं पाहिजे. 4 दिवस कुठे होतात? 4 दिवसापासून आलेलो आहे इथून. 4 दिवसापासून आतमध्ये बसवून ठेवलंय त्याला. 4 दिवसापासून फक्त गाव घालतात. इकडे आले एवढे लोक, सकाळी पण आले. ठीक आहे, प्रोटेस्ट करतोय, तिकडे टीयर गॅस होत लोकांवर, गोळ्या चालवत आहेत. हे काय पद्धत आहे का? ही पद्धत चालली. मुख्यमंत्री कुठे आहे? मुख्यमंत्री कुठे आहे?
तर मुख्यमंत्री कुठे आहेत असा सवाल इथल्या संतप्त नागरिकांनी आंदोलनकर्त्यांनी विचारला. पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आरोपीला तात्काळ फाशी दिली जावी अशी मागणी या आंदोलकांनी लावून धरलेली होती. ही घटना घडलेली आहे खरं तर 13 तारखेला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब केला असाही आरोप झाला. त्यामुळे आंदोलनकर्ते कमालीचे संतप्त झाले होते. तर बदलापूरच्या शाळेत घडलेली निंदनीय घटना आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा उद्रेक याची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. या प्रकरणी SITची स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आणि हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असंही फडणवीसांनी म्हटलं. विरोधक या घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात सिनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल. मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. आणि बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवरनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे आहेत असा थेट आरोप उद्धव ठाकरे करतात. या प्रकरणी राजकारण करायचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर शक्ती कायद्याची खरी शक्ती दाखवून द्या असं आव्हान ठाकरेंनी दिलेलं आहे. लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील. ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये. याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, ते भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहेत का? आणि बदलापूरमधल्या घटनेवरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि महाराष्ट्र सैनिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत हा विषय लावून धरावा असं आवाहन केलंय. तर राज ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आणि मनसैनिकांना आव्हान सुद्धा केलेलं आहे की हा विषय जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत सोडू नका. दरम्यान बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयंकर प्रकार घडलाय तो अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. मुळात या घटनेमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यामध्येच पोलिसांनी 12 तास का लावले. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडूनच झालेला हा कुठला हलगर्जीपणा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना हे सांगणं आहे की या प्रकरणामध्ये आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत या संपूर्ण विषयात तुमचं लक्ष असू द्या असं आवाहन राज ठाकरेंकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं गेलंय. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढताना दिसतात. बदलापूरमधल्या घटनेनंतर संतापाची भावना आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बदलापूरवासियांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनंही केली आहे. तर राज्यात यावरनं राजकारण सुद्धा रंगतंय. यावरनं विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतल्याचं नमूद केलंय. गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे. एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे, पण किती दिवस अजून हे चालणार आहे?
पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे. म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय. या खोर क्रूरकर्म्याला फाशीचं होणार. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. तर बदलापूरमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, परंतु सर्वांची एकच मागणी की लवकरात लवकर या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हायला हवं. यानंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण ब्रेक नंतर महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.